आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। माघारीचे अश्रू दाखवू नकोस मला। सगळी नाटक आहेत कळतं मला, आणि आता मला तुझं तोंडही बघायचं नाही हे माहितीये। मग का आलीस इथे कळत नाही तुला? आता गेली नाहीस ना, कशी जात नाही तेच बघते मी। चल तुझा आणि आमचा संबंध संपला। अनुनी विचारलं तर सांगीन तिला ऍक्सिडेंट झाला आणि मेलीस तू म्हणून। अहो मॅडम काय बोलताय तुम्ही? काय बोलायचं मग दुसरं? आजपासून अनुच्या आसपासही फिरकायचं नाहीये। का फिरकायचं नाही सांगा ना, का फिरकायचं नाही मी? आणि काय वाईट केलं मी तुमचं, आणि काय वाईट केलं मी अनु मॅडमचं? काय चुकीचं वागले सांगा ना। काय चुकीचं वागलीस? तू आमच्या आयुष्यात आलीस हीच तुझी घोडचूक आहे। वय मी तुमच्या आयुष्यात आली पण स्वतःहून नाही आली। पण जर आता आली ना तर अनु मॅडम पूर्ण बरे झाल्याशिवाय मी जाणार नाही, मी तुम्हाला सांगून ठेवते। तू काय सांगणार आहेस मला? मीच हाकलते तुला। पास बस मॅडम, ह्याच्या पुढे एक शब्द बी बोलू नका मॅडम। आतापर्यंत फक्त याच गोष्टीसाठी शांत होते मी। आजपर्यंत कुणालाच काही सांगितलं नाही, पण आज मी तुम्हाला समजत सांगणार आहे। गप्पा बस, एक शब्दही बोलू नकोस। बस मॅडम, आता तुम्ही नाही बोलायचं, आता फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं। काय बोलणार तू? बोलायला आहे काय तुझ्याकडे? हा का तुझ्या वागण्याचं खोटं समर्थन देणार आहेस परत? खोटं समर्थन? अहो खोट्या समर्थनाची गरज नाहीये मला, कारण मला माहिती मी कुठं बी चुकलेली नाहीये। मला तुझं काहीही ऐकायचं नाही, काहीही नाही। मॅडम ऐकावं लागल। तुमचे कान उघडे ठेवून तुम्हाला ऐकावंच लागल। काय म्हणालात तुम्ही? मी आणि आदित्यने मिळून तुम्हाला फसवलं? कशासाठी? तुमच्या पैशासाठी? कशासाठी? तुमच्या इस्टेटीसाठी? हो काय बोलताय मॅडम? अहो फसलीये मी, तुम्ही नाही। आणि मला फसवलंय त्या आदित्यनं। वय तो माझा नवरा आहे, वय मी त्याची बायको आहे, पण आमच्यात नवरा बायकोचं नातं कधीच स्थापन झालं नाही हो। आमच्यात नवरा बायकोचं नातं कधीच निर्माण झालं नाही, कारण ते होऊच दिलं नाही। लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला सांगितलं की मी तुझा बायको म्हणून स्वीकार करू शकत नाही। का? कारण त्या माणसाचं प्रेम तुमच्या लाडक्या लेकीवर आहे। मला आयुष्यात कधीच बायको म्हणून स्वीकारणार नाही तसं स्पष्ट सांगितलंय त्यांनी मला। खरं तर त्या माणसाची पण इच्छा नव्हती लग्न करायची, आणि माझी तर नव्हतीच। आणि मला जर आधी माहिती असतं ना की त्यांचा अनु मॅडमवरती प्रेम आहे तर मी बी लग्नाला नसते तयार झाले। तुम्ही सांगा ना, माझं आयुष्य का बर्बाद करून घेतलं असतं मी? शेवटी झालंच ना। मला वाटायचं माझा नवरा रोज बाहेर असतो, महिने घराला लागत नाही, त्याला लई काम असते। मी तर पुण्यात आले राहिला,
इथे आल्यावर कळलं की मुंबईच्या नावाखाली हा माणूस पुण्यातच राहत होता. नंतर मला म्हणाला की मी दुबईला चाललोय. आणि मग परत कळालं की ह्याची दुबई बी पुण्यातच होती. हा पुण्यात राहतोय हे मला माहित होतं, पण कुठे राहतोय हे मला माहित नव्हतं. आणि मला हे केव्हा कळलं माहिती? अनु मॅडमच्या आणि त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी. आणि त्याच दिवशी मला हे बी कळालं की हा माणूस अनु मॅडमच्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे. त्याने माझ्यासमोर अनु मॅडमला मिठी मारली. मला त्या क्षणी काय वाटलं ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मॅडम. हे समजा मी तुम्हाला सांगणार होते तवाच, समजायलाच, पण नाही सांगितलं. का? कारण अनु मॅडमच्या पोटात बाळ होतं. मॅडम शेवटी मी पण एक बाई आहे की हो. अनु मॅडमच्या जागी जर मी असते आणि माझ्या पोटात जर लेकरू असतं आणि कुणी येऊन मला सांगितलं असतं की तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न झालं, तर माझ्यावर बी दुःखाचा आबळ कोसळला असतो. पण गप्प राहिले मी. समजा सहन केलं, होईल तो त्रास सहन केला. संसाराचं सुख तर नाहीच नाही, पण तो माणूस सतत मला हिनवत आला, सतत माझा तिरस्कार करत आला. माझं जगणं ते काय नरकच समजा. आणि ह्या नरकात मला तुम्हाला आणि अनु मॅडमला वळायचं नव्हतं. म्हणून मी इतके दिवस शांत राहिले हो. म्हणून मी तुम्हाला सारखं अडवत राहिले. म्हणून मी तुम्हाला आधी त्याची माहिती घेऊ दिली नाही. आणि तुम्ही या समजाचा काय अर्थ काढला? मी स्वार्थी आहे, फक्त स्वतःचा विचार करते. स्वतःचा विचार नव्हते करत मी. मॅडम तुम्ही म्हणाला होता ना, तुमच्याकडे माणूस ओळखण्याची कला आहे असं म्हणाला होतात ना, पण तुमची कला तर साप फसली की हो. फसली तुमची कला. शेवटी मला ओळखायला चुकलात तुम्ही. आता ह्याच्या पुढे तरी काय बोलणार ना मी. पण खरं सांगू का मॅडम, माझी ना दोन्ही बाजूने कोंडी झाली हो. इकडं अनु मॅडम प्रेग्नेंट आहेत आणि तिकडं ती तर उलटीच तर आहे समजी. माझ्या घरच्यांना जर या समजा बाबतीत कळलं ना, ते जागच्या जागी समजे जीव सोडतील हो. कोणी मी राहणार नाही. आणि माझ्या महादेव मामाला जर या समजा बाबतीत कळलं ना, तर त्या आदित्यची कांडोळी करून टाकतील. माझ्या बापानं मरताना त्यांच्याकडनं वचन घेतलं होतं की माझ्या लेकीच्या डोळ्यात एक टिपूस बी अश्रूचा येणार नाही. तर तुम्ही विचार करा, या समजा बाबतीत जर महादेव मामांना कळलं तर काय होईल? अहो माझ्या कपाळावरचं कुंकू तर नावापुरतं आहे हो, पण अनु मॅडमच्या कपाळावरचं कुंकू ते तर खरं आहे ना. माझ्या सकट त्यांच्या बी कपाळावरचं कुंकू पुसलं जाईल मॅडम. मला ते नाही होऊ द्यायचं, कारण त्यांच्या पोटात बाळ आहे. आणि फक्त त्यांच्या काळजीपोटी इतके दिवस शांत होते मी. पण हा, एक गोष्ट आहे, ह्या समजा जर अनु मॅडमचा बळी केला ना, तर आदित्याच्या आयुष्यातला तो दिवस समजात शेवटचा दिवस असेल, मी सांगते.
सुधा मॅम, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. मॅडम मी तुमच्या पाया पडते. आत्ता आपल्यात जे काय बी झालं त्यातलं जरा बी अनु मॅडमला कळता कामा नाही. तुम्हाला माझी ओळख कितपत पटली मला माहित नाही, पण तुमच्या लेकीसाठी अनु मॅडमसाठी या परक्या पोरीला समजून घ्याल हीच अपेक्षा. त्यामुळे याच्या पुढे शक्य तेवढा आधीसारखं वागायचा प्रयत्न करा. माझी विनंती आहे मॅडम. मॅडम कशी आहे मॅडमची तब्येत? शुद्धीवर आल्यात त्या. तुम्ही या ना भेटून त्यांना. हाय शुद्धीवर आलात? हो, बरं वाटतंय आता त्यांना. हाय काल काय ऐकलंच ग माझं. पण मॅडम कशामुळे झालं होतं त्यांना? काही स्ट्रेस वगैरे असू शकतो. पण त्यांना कशाचा स्ट्रेस येणार आहे? त्या तर घरातच असायच्या. हे बघा, स्ट्रेसची अनेक कारणं असू शकतात. म्हणजे घरातही स्ट्रेस असू शकतोच की. फक्त फिजिकल असं नाही हो, मेंटली असू शकेल. हे बघा, घरात काही भांडण किंवा वादावादी काहीतरी घडलं असणार आहे जे त्यांच्या कानावर आलेलं आहे. हू नोज. माझं आणि मॅडमचं बोलणं ऐकलं का काय त्यांनी? मॅडम याच्यावर काहीतरी उपाय असेल की? आहे ना. कसं आहे, या कंडिशनमध्ये त्यांचं मन प्रसन्न आणि शांत कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे. आणि योगा आणि मेडिटेशन तर आहेच. तसंही त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर जपून तर राहावंच लागेल. पण मॅडम बाळ बाळ कसं आहे? बाळाचं स्टेटस अजूनही आपल्याला समजलेलं नाही. अहो असं कसं काय बोलू शकता तुम्ही? डॉक्टर आहे ना तुम्ही? अहो थांबा, एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही एक काम करा, आधी जाऊन त्यांना भेटून या. आणि हो, यातल्या कोणत्याही गोष्टी त्यांच्यापर्यंत जाता कामा नये. त्यांच्यासमोर एकदम नॉर्मल राहा, ठीक आहे? या भेटून त्यांना. वय देवा, माझी एकच प्रार्थना आहे, अनु मॅडमने आमचं बोलणं ऐकलेलं नसू देत. मम्मा, बाळ कसं आहे माझं? बाळ तुमचं ठीक आहे. आत्ताच डॉक्टरांना भेटले मी. अनु, कसं झालं ग हे सगळं? नाही माहिती ग मम्मा. अचानक माझ्या पोटात खूप दुखायला लागलं. मी तुझ्या रूम पर्यंत पण आले, पण तेवढ्यात चक्कर आली मला. सॉरी मॅडम, आमचं दुर्लक्ष झालं. आय एम सॉरी. अनु, आय एम सॉरी. गेल्या 4-5 दिवसात तुझ्याकडे खूप दुर्लक्ष झालं माझं. आय एम सॉरी. वेडी आहेस का तू मम्मा? अगं, लक्ष देण्यासारखं असं काहीच नव्हतं झालेलं. मी बरी होते, पण माहिती नाही अचानक कसं काय झालं. तसं नाही ग. तुझ्या या नाजूक अवस्थेमध्ये मी तुझ्या बरोबर असायला हवं होतं. तुझ्या आणि बाळाची मी काळजी घ्यायला हवी होती, पण ए मम्मा, प्लीज नको ना ग रडूस.
कलेक्टर बाई, तू भेटलीस ना डॉक्टरांना? काय म्हणाले? मीच म्हटलं सगळं काही उत्तम आहे, रिपोर्ट्स आलेत, बाळही एकदम छान आहे, काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे आता. पण हो, हे असं पुन्हा घडायला नको हं? कारण आता तुम्हालाच सांभाळायचंय सगळं. आणि हो, मी सांगितलेलं एक्सरसाइज सुरू ठेवा, योगा आणि मेडिटेशन करा. बाकी काळजी करण्यासारखं काहीच नाही. चला येते मी. थँक्यू. आधीला सांगितलं तुम्ही? वय म्हणजे मी त्यांना फोन केला होता पण त्यांचा फोन लागला नाही. आता परत करून बघते. हा आले. मामा, मला उठून बसायचं, उठव ना प्लीज. हो, सावकाश. काय नालायक माणूस आहे हा. येस सर. अरे प्रशांत, बरं झालं आलास. मी काय म्हणतोय, आपला तो जो गव्हर्नमेंटचा टेंडर आपण जो भरलाय तिकडे अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये आपली सेटिंग होते का बघ ना जरा. सर, आपण जर फोन केला ना ते काहीतरी वेगळा अर्थ काढतील. अरे चुकीचा अर्थ काढला तर काढू दे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जरा बघ ना, म्हणजे काही चुकाट होतोय का बघ ना. चालेल चालेल सर, मी बघतो. निवळ निर्लज्ज आहे. इथं बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा बसला असेल माझ्या करत. सर, फोन वाजतोय सारखा. कोणाचं असेल बोल. कोण? सुंदरी मॅडम. आणि सकाळपासून 3 कॉल येऊन गेले. गेस कर कशासाठी कॉल करत असेल ती. सॉरी सर, नो आयडिया. काय आहे, माझी आयडिया बुक झाली. मी शनाला सांगितलं होतं ना की अनुला कॉल कर आणि सांग सगळं. तर आता अनुने मजबूत तासला असणार सुंदरीला, म्हणून सॉरी बोलायला कॉल करते. असं? मग सर उचला ना फोन. कळू दे रे, कळू दे तिला बॉस कोण आहे इकडं. मुद्दाम करत असणार ह्याच्या चमच्याला फोन लावते. काय रे, काय झालं, तू काय असतोस. अहो सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनु मॅडमने चांगलं तासलेलं दिसतंय. अहो हे बघा ना, माझ्या फोनवर फोन येतोय सर. एक काम कर, तू फोन उचल आणि स्पीकरवर टाक. येस सर. हॅलो. हॅलो, बोला की. उतरला का माझ. तुम्हाला जर कुणी फोन करत असेल तर काहीतरी अर्जंट असेल, एवढं सुद्धा समजायची अक्कल नाही का तुमच्याकडे. ए ए ए तू 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 कोणाशी बोलते कळतंय का तुला. हा, नाही ते समजा जाऊ द्या, पण तुमच्या लाडक्या बायकोला नाही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, चक्कर आली आहे तिला. काय. तेच सांगायला फोन केला होता. माझा फोन न उचलला ना, एक दिवशी तुमच्या अंगाशी येणारच होत आणि ते आलंच. हॅलो सुंदरी, मला सांग काय झालंय. हॅलो सुंदरी. अहो सर, फोन कट केलाय तिनं. मूर्ख बाई आहे रे, आता फोन नाही उचलत आहे.
सर आपण काय समजत होतो आणि काय निघालं? मॅडम बरं वाटतंय ना आता? बरं वाटतंय. तुम्ही दोघी जिथे असताना तिथे मला बरंच वाटतं. बरं तुम्हाला ज्यूस आणू? नाही थांबा, शहाळा आणते. हा नाही नाही, इथे सगळं आहे. खर तर तू सुद्धा निघ आता. आराम कर, घरी जाऊन तुझी खूप दगदग झाली. नाही, मी थांबते. उलट तुम्ही जाऊन आराम करा. नाही ग, खरंच निघ. सुंदरी, अगं मम्मा म्हणते तर जा ना घरी. आणि तुम्ही दोघी इथे थांबलात तर रात्री कोण थांबणार माझ्यासोबत? आणि आधी पण येईलच ना आता. हो पण मॅडम, तुम्हाला असं इथं सोडलं तर मला चैन नाही पडायचं. अगं तू एवढे उपास केलेस, व्रतवैकल्य केलंय, काय होणार आहे मला? नको काळजी करूस. चला तुम्ही जरा बाहेर जा प्लीज, पेशंटला इंजेक्शन द्यायचंय. आधीला कळवलंच ना? येतीलच ते. काही लागलं तर सांगा, काळजी घ्या. मी आलेच.